नमस्कार मित्रांनो, ॲस्पायरंट कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चर्चेचा विषय पाहणार आहोत. चर्चा म्हणजे कोणती? CJP म्हणजे काय? कॉकरोच जनता पार्टी ही सध्या सोशल मीडियावरील चर्चेत असलेली एक व्यंगात्मक राजकीय चळवळ मानली जाते. विशेष ह्या चळवळीची सुरुवात कशी झाली? तरुणांमध्ये पारंपरिक राजकारणावरील नाराजी, भ्रष्टाचार, सोशल मीडियावरील प्रचार आणि व्यवस्थेविरोधातील भावना व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या मीम पॉलिटिक्स गटाचा वापर वाढताना दिसतो. सध्याच्या राजकारणातील संदर्भ आजच्या भारतीय राजकारणात काही मोठे ट्रेंड दिसतात. सोशल मीडिया आधारित राजकीय प्रभाव, मीम आणि व्यंगात्मक मतप्रवाह तयार करणे, पारंपरिक पक्षावरील अविश्वास, तरुण मतदारांचा डिजिटल सहभाग, व्यक्तिकेंद्रित राजकारण. याच वातावरणात अशा प्रकारच्या व्यंगात्मक गटांना प्रसिद्धी मिळते. CJP निर्माण होण्यामागील मुख्य कारणे. नंबर 1, पारंपरिक राजकारणावरील नाराजी. अनेक तरुणांना असे वाटते की भ्रष्टाचार कमी होत नाही, बेरोजगारी वाढते, नेते फक्त निवडणुकीत सक्रिय असतात, सामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित होतात. उदाहरणामध्ये सांगायचं तर आपल्या देशाचे राजकीय लोक निवडणुका आल्या कीच बाहेर येतात. उदाहरणामध्ये पावसाळ्यात बेंडूक जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बाहेर येतात, त्या प्रकारचे लोकांच्या कामाबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत, लोकांच्या समस्या जाणून घेत नाहीत. त्याच्यामुळे लोकांच्या भावना अशा आल्या की लोक आपल्या सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षित करतात. यामुळे लोकांच्या मनात सरकारच्या विरोधामध्ये भावना वाढीस लागली. नंबर 2, सोशल मीडिया आणि मीम संस्कृती. उदाहरणार्थ इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, एक्स, ट्विटरमुळे काय निर्माण झालं राजकीय मीम्स व्हायरल होतात. व्यंगातून लोकांना संदेश पटकन समजतो. तरुण पिढी राजकीय चर्चेत सहभागी होते. CJP ही मीम्स पॉलिटिक्सचे उदाहरण मानले जाते. त्यानंतर नंबर 3, व्यवस्थेविरोधातील मत प्रतिकारात्मक बंड. कॉकरोच हा शब्द प्रतिकारात्मक मानला जातो, कारण कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणार, दुर्लक्षित पण अस्तित्व टिकवणारा. यातून सिस्टीम विरोधी भावना दाखवला जातो. नंबर 4, तरुणांचा आवाज, भावनाचा भूक. उदाहरणार्थ तरुण आवाज यामुळे ओळखला जातो. तरुणाचा आवाज, भावनाचे भाव. आजचा युवक काय नोकरी, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, महागाई, डिजिटल स्कॉलरशिप या मुद्द्यावर नाराजी आहे. पारंपरिक पक्षाकडून उत्तर मिळत नसल्याने डिजिटल व्यासपीठ तयार होतात. नंबर 5, व्यंगातून राजकीय टीका. सरकार किंवा विरोधकावर थेट टीका करण्याऐवजी विनोदी सटायर, मीम्स, कल्पक पक्ष यांच्या माध्यमातून संदेश दिला जातो.
त्यामुळे थेट लोकांपर्यंत जलद पोहोचतो. नंबर 6, जागतिक ट्रेडचा प्रभाव जगभरात. मीम पॉलिटिक्स, इंटरनेट ॲक्टिव्हिजम, डिजिटल प्रोटेस्ट मुवमेंट याचा प्रभाव वाढला आहे. भारतात याचा परिणाम दिसतो. उदाहरणामध्ये अमेरिकेत इंटरनेट आधारित मोहीम, युरोपमध्ये डिजिटल मोहीम, भारतात मीम आधारित राजकीय पेजेस. आता CGP बद्दल सकारात्मक किंवा फायदे पाहू. लोकशाही सहभाग वाढतो. तरुण राजकीयदृष्ट्या जागरूक होतात. पूर्वी राजकारणापासून दूर असलेले युवक आता मीम्स चर्चेतून सहभागी होत आहेत. नंबर 2, लोकशाहीत सहभाग वाढतो. नंबर 3, सत्तेला प्रश्न विचारण्याची संस्कृती. व्यंग्यात्मक राजकारण, सरकार, विरोधक आणि संस्थेवर प्रश्न उपस्थित करते. लोकशाहीत हे महत्त्वाचे असते. नंबर 3, अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजून होणे. डिजिटल माध्यमामुळे सामान्य नागरिकालाही मत मांडण्याची संधी मिळते. पारंपरिक प्रचाराला मोठ्या प्रमाणावर सभा आणि पोस्टरबाजी. इंटरनेट आधारित प्रचार स्वस्त आणि जलद असतो. आता जसं आपण सकारात्मक किंवा फायदे पाहिले, त्याबरोबरच आपल्या नकारात्मक बाबी आणि तोटे पाहिले पाहिजे. नंबर 1, गंभीर विषयाचे विनोदीकरण. राजकारण हे राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था किंवा सामाजिक तणाव यासारख्या कधीकधी फक्त मनोरंजन बनतात यासारखे विषय. नंबर 2, चुकीची माहिती पसरणे. मीम्स पॉलिटिक्समध्ये फेक न्यूज आणि अर्धवट माहिती वेगाने पसरू शकते. नंबर 3, समाजात ध्रुवीकरण. ऑनलाईन ट्रोलिंग, द्वेषपूर्ण भाषा आणि गटबाजी वाढू शकते. लोकशाही चर्चेची गुणवत्ता कमी होणे. त्याचपेक्षा व्हायरल कंटेंट आणि अधिक प्रभावी ठरतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभाव. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात डिजिटल राजकारणाचा प्रभाव जगभर अभ्यासला जातो. त्याच्यानंतर CGP, आपण CGP बद्दल निष्कर्ष बघू. निष्कर्ष काय असे बाबा, हे होण्यामागे कारण. CGP सारख्या व्यंग्यात्मक राजकीय चळवळी या फक्त विनोदी नसून आधुनिक डिजिटल लोकशाहीतील बदलाचे प्रतीक मानल्या जाऊ शकतात. त्या लोकांना असंतोषाला आवाज देतात, पण चुकीची माहिती, ध्रुवीकरण आणि भावनात्मक राजकारण याचा देखील निर्माण करतात. अशा प्रकारे CGP बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यावर्षी राज्यसेवा आणि UPSCला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक उदय झालेला आहे CGPचा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी CGP बद्दल
इत्थंभूत इन्फॉर्मेशन ठेवली पाहिजे. उदाहरणामध्ये मेन्सला पण क्वेश्चन विचारले जाऊ शकते. जे कोणी इंटरव्ह्यूला जाते इंटरव्ह्यूला पण क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. इथून 5-6 वर्षामध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये आता हिस्टॉरिकली मुवमेंट घडल्यामुळे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तरी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा लेटेस्ट असलेल्या क्वेश्चनची इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे, जी परीक्षेच्या दृष्टिकोनात आहे. हे क्वेश्चन हा टॉपिक कुठे कुठे विचारला जाऊ शकतो. हा टॉपिक GS2मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचा हा टॉपिक GS3मध्ये पण विचारला जाऊ शकतो. हा टॉपिक इंटरव्ह्यूला पण विचारला जाऊ शकतो. तर जे कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत आहेत, राज्यसेवा किंवा UPSC, या दोन्ही विद्यार्थ्यांना हा घटक महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात जे UPSCमधले PSR ऑप्शन असलेल्या मुलांना पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं ह्या टॉपिकवर. त्यानंतर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असलेले विद्यार्थी, आपला चॅनल आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा. त्यांच्या जवळच्या लोकांना आपल्या चॅनलबद्दल इन्फॉर्मेशन द्यावी. वाटल्यास सर्वांना आपल्या चॅनलबद्दल थोडं होईल तेवढ्याप्रमाणे महत्त्व पटवून सांगावे. त्यानंतर असेच विद्यार्थ्यांना आपण महत्त्वाचे व्हिडिओ देऊन त्यांचे इन्फॉर्मेशन डेव्हलप करू. त्यानंतर आपण बी ॲस्पायरंट असल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला स्पर्धा परीक्षा नॉलेज असल्यामुळे आपण होईल तेवढ्या योग्य पद्धतीने पूर्णाला मार्गदर्शन करून काय गोष्टी चुकत आहेत त्या गोष्टी न चुकता विद्यार्थ्यांना व्यवस्थितप्रमाणे सांगू. प्रश्न कसे येतात, प्रश्न कसे विचारले जातात, तुम्ही काय केलं पाहिजे. कारण याच्या मागचं कारण काय आहे, आम्ही बी ॲस्पायरंट असल्यामुळं आम्हाला माहीत आहे कुठं प्रॉब्लेम येतो मुलाला. ते मुलाला प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी घेऊनच आम्ही इन्फॉर्मेशन देतो. कारण आपण याच्या मागे आपला काहीच हेतू नाही की मुलांना फसवणे. आज भरमसाठ पैसे घेऊन कोचिंगवाले मुलाला कळू देत नाहीत, मुलाच्या भावनाशी खेळतात. ते आपण पाहिलेलं आहे डोळ्याने, आपण क्लासेसला जाऊन. त्यामुळं आम्हाला असं वाटते की बाबा आपण समाजामध्ये एवढा भ्रम आहे, एवढं मुलांची गोची करतात, तर ते गोची झाली नाही पाहिजे. व्यवस्थित प्रकारे जे एक्झाम ओरिएंटेड आहे तेवढीच इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्याचा वेळ पण वाचेल आणि त्याला सक्सेस भेटण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे आमचा हा इनिशिएटिव्ह आहे थोडासा, की समाजामध्ये आपण ज्या गोष्टी आपल्याला दिसल्या, ज्या आपल्याला गोष्टी दिसत आहेत ते विद्यार्थ्यांना व्यवस्थितप्रमाणे सांगलं. उदाहरणामध्ये आज जे आम्ही UPSCचा पेपर देऊन आले आहे, आज UPSCचा पेपर हा साधा पेपर नव्हता. जे मुलं आज 5-5, 6-6 वर्ष करतात त्या पण विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की पेपर नेमकं सेट कसा केला आहे. UPSCचा हा पॅटर्न आहे की UPSC कळू देत नाही की पेपर कसे सेट करावे. ते विद्यार्थी बसल्यानंतर त्याला कळते. हे सांगण्यामागचं माझं कारण काय आहे, स्पर्धा परीक्षामध्ये येणारे विद्यार्थी नवीन असतात, त्याला काही गोष्टी बऱ्याच माहीत नसतात. त्यामुळे विद्यार्थी विचार नाही करत की स्पर्धा परीक्षा फुल टाईम दिल्या पाहिजे, परंतु सेकंडली आपला बी प्लॅन पण ठेवला पाहिजे. हे सांगण्यामागचं कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही जे भोगतो ते आम्हाला माहीत आहे की काय परिस्थिती विद्यार्थ्यावर येत आहे. एकच प्लॅन हे आयुष्य ठरू शकत नाही, त्यामुळे बी प्लॅन पण ठेवा. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करायला येत आहेत त्याचं स्वागत आहे, परंतु प्रॅक्टिकल गोष्टी विचार करता आपण सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. आज विद्यार्थी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेला देतात, ही चांगली गोष्ट आहे, परंतु जे कोणते जे एज्युकेशन चालू असेल त्या एज्युकेशनला कंटिन्यू केलं पाहिजे. कोणी जर MA करत असेल, कोणी PhDला ॲडमिशन घेत असेल किंवा दुसरं कोणती चांगली डिग्री करत असेल ते केलं पाहिजे. कारण का, स्पर्धा परीक्षा म्हणजे अस्तित्व नाही आणि शेवटचा पण पर्याय नाही. स्पर्धा परीक्षा आयुष्यामधले एक टूल्स आहे, जो वापर केला सक्सेस झाला तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश भेटल्याच्या नंतर तुमचं आयुष्य चांगलं होईल. पण आज स्पर्धा परीक्षा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आज सर्वच विद्यार्थी अधिकारी बनत नाहीत. काही विद्यार्थ्याचं काही कारण असतो, काही गोष्टी जमत नाहीत, काही गोष्टी जमतात. ज्याला जमला तो यशस्वी होतो, ज्याला जमलं नाही तो फेल्युअर नसतो. पण काही गोष्टी त्याला जमत असल्यामुळे तो यशस्वी होऊ शकत नाही. पण न झालेला यशस्वी विद्यार्थी हा खचून नाही गेला पाहिजे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना आम्हाला सांगणं आहे तर तुमच्या चांगल्या प्रकारे डिग्र्या कंप्लीट करा.
ज्या ज्या डिग्रीला मार्केटमध्ये व्हॅल्यू असेल, त्यानंतर तुमचं जे कोणतं शिक्षण आहे ते कंटिन्यू चालू ठेवा. उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, उद्या येणारे संकट मोठं आहे हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला माहिती असणे काळाची गरज आहे. आम्ही एक छोटा किंवा मोठा व्हायच्या उद्देशाने आम्ही सांगण्यामागचं कारण काय आहे की समाजाला आम्ही अवेअर करून जे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना समस्या पुढे चालून फ्युचरमध्ये येऊ शकतात ते तुमच्या आयुष्यात फ्युचरमध्ये आल्या नाही पाहिजे, या उद्देशाने आम्ही सांगत आहे की तुम्ही कंटिन्यू एज्युकेशन चालू ठेवा आणि एज्युकेशन चालू असतानाच स्पर्धा परीक्षेला वेळ द्या. असं म्हणत नाही की मी पूर्ण स्पर्धा परीक्षेला वेळ देऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षेला वेळ देत जशी जशी एक्झाम येईल जसं जसं तुमचं एज्युकेशन पुढं चालत नाही. उदाहरणामध्ये आपण समजू, जर विद्यार्थ्याचं स्पर्धा परीक्षेतून नाही झालं तर एज्युकेशन कंटिन्यू असल्यामुळे त्याच्या पुढे येणारा प्रॉब्लेम हे स्टॉप होऊ शकतो. याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे संकट यायचे आहेत ते थांबू शकतात. त्यामुळे तुमचं आयुष्य सिक्युअर होऊ शकते. स्पर्धा परीक्षामध्ये झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर तुम्हाला तिकडे कंटिन्यू करून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आयुष्य जगता आलं पाहिजे, या उद्देशाने आमचं सांगणं आहे. एवढं बोलून आज आपण CGP-बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली आहे. तुम्हाला कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुम्हाला काय प्रतिक्रिया असतील तरी पण आम्हाला कळवा. कारण काय की विद्यार्थी आम्ही हा इनिशिएटिव्ह हा पैशाच्या उद्देशाने करत नाही. हा इनिशिएटिव्ह आहे की आपल्याकडे जे नॉलेज आहे, जे आम्ही आज शिकलो ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणे किंवा खऱ्या प्रकारची इन्फॉर्मेशन देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये त्याला सक्सेस करण्यासाठी आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही हे प्रयत्न करतो. तुम्हाला कसे वाटतील असतील तर ते कमेंटमध्ये कळवा आणि तुमची शुभेच्छा आमच्या मागं ठेवा. चला मग, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.